आज बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत ज्या पद्धतीनं शासनाने ही योजना अंमलात आणली, त्या योजनेचा खरोखर दुरुपयोग या महाराष्ट्रामध्ये होत असून अनेक लोक जे लोक बांधकाम कामगार नाहीत, ज्या लोकांनी कधी एखादा खोऱ्या एखादी थापी किंवा बांधकाम कामगार कामच केलं नाही, खऱ्या अर्थाने तसल्या लोकांची नोंद करून या ठिकाणी आज महाराष्ट्रभर खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. परंतु हे भ्रष्टाचार होत असताना ह्याच्यात मिलीभगत म्हणून काही अधिकारी जे सहाय्यक कामगार आयुक्त असतात, आता सोलापूरमध्ये तर बऱ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. परंतु ह्या पद्धतीने जर भ्रष्टाचार होत असेल, खरोखर जे गोरगरीब जे कामगार आहेत त्यांना ही योजना मिळाल्यापासून मोठा दिलासा मिळालेला आहे. खरोखर शासनाने यांना एक मदतीचे हात म्हणून या ठिकाणी ही योजना अंमलात आणली. परंतु ह्या पद्धतीने जर भ्रष्टाचार चालला तर ही योजना ही जास्त दिवस टिकून राहील का? आज ज्यांनी हे लाभ घेतला आहे त्यांना या माध्यमातून माझा सवाल आहे की खरोखर तुम्ही जर बांधकाम कामगार असाल, खरोखर त्या बांधकाम कामगाराचं कुठल्या पद्धतीनं ते काम करतात तर एक दिवस काम बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि ह्याचा लाभ तर जर नूतनीकरण असेल व बांधकाम कामगार योजनेचा लाभ व साहित्य व इतर भांडे संच आणि ह्या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आणखीन एक भ्रष्टाचार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेला आहे. ते म्हणजे सुरक्षा रक्षक मंडळ. या ठिकाणी ही योजना काढून बेरोजगार संपवण्याच्या उद्देशानं ही योजना काढली, युवकाला एक संधी मिळावं. परंतु सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सोलापूर या ठिकाणी सुरक्षा रक्षकाच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. आम्ही त्यांचे पुरावे या ठिकाणी गोळा केलेले आहेत आणि येणाऱ्या म्हणजे उद्या माननीय सहाय्यक कामगार आयुक्त झोले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्व पुरावे देऊन या ठिकाणी जे कोणी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्या विरोधात कारवाई करून या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही. कारण शासनाची फसवणूक करणं ही अत्यंत 420चा गुन्हा दाखल होणार. यांच्यावर ही गुन्हा दाखल झाल्याशिवाय आणि ज्यांनी ह्या सुरक्षा रक्षकामध्ये भिन्न वशिला लावून कुणाच्या आशीर्वादाने या ठिकाणी त्या सुरक्षा रक्षकमध्ये भरती झालेत, तोही तपास आम्ही काढलेला आहे आणि त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी आम्ही कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही.